आज ही समस्या पूर्ण देशभर आहे, परंतु मी महाराष्ट्रापुरता जरी विचार केला तर आज महाराष्ट्राच्या धर्तीवरती असा कुठलाही समाज की ज्याच्यामध्ये तो अशा पद्धतीचं त्याचा राहणीमान, जन्मत जर शेतात जर झालाय तर तो मुलगा शिक्षणापासून वंचित आहे, त्याच्या आरोग्यापासून वंचित आहे, त्यांना लागणाऱ्या ज्या मूलभूत सुविधा आहेत त्याच्यापासून सुद्धा वंचित आहे. पण जेव्हा मी जिल्हा परिषदेचं प्रशासन सांभाळत असताना मला काही गोष्टी असं वाटत होतं की काहीतरी पिछाडलेल्या वर्गासाठी आपण केलं पाहिजे आणि त्यांना मदत केली पाहिजे. तर सर्वात प्रथम माझ्या नजरेसमोर जर काय आलं असेल तर मेळघाट हा एरिया आला, तिथलं कुपोषण आलं. भगिनीने एखाद्या बाळाला जर जन्म त्या एखाद्या शेतात जर दिला असेल, तिचा जो तो करार जो तो त्या दिवशी संपत असेल तर तिला एका दिवसाचं बाळ बाजूला ठेवावं लागतं. परंतु शासन सुद्धा पैसा किती पुरवेल. ते दिल्लीची एक NRHM ची टीम आली होती आणि त्याचे वरिष्ठ अधिकारी ते आमच्या त्या ठिकाणी बसले होते. त्यांनी तो विषय ऐकला. ते बोलले की मॅडम तुम्ही एक तुमच्याकडनं एक आम्हाला प्रस्ताव द्या, आम्ही NRHM अंतर्गत दिल्लीवर आम्ही सगळं करतो. ते मंत्री बोलले त्याला म्हणे आपण जिल्ह्यासाठीच कशाला, महाराष्ट्रासाठी करा. देशातले खासदार असतात त्यांच्या पुढे जेव्हा प्रस्ताव गेले तर ते म्हणे की महाराष्ट्रासाठीच कशाला करता, पूर्ण देशासाठी करा. आज जी की 108 फिरतय ती त्या संकल्पना. आमच्या त्यातल्या एक माणसाने ही संकल्पना काढली, ती राज्य शासनासमोर ठेवली आणि आपल्या तिथल्या लोकांना ही गोष्ट माहित नाही. आज मेंढपाळांच्या संदर्भात धनगरांच्या बाबतीत जर तुम्ही विचार जर केला, त्यांना पैशाची समस्या नाही, त्यांना मूलभूत सुविधेची समस्या आहे. मी बरेच नेत्यांना मी हाक दिली, पण माझ्या हाकीला न्याय देण्याचं काम खरं जर कोण केलं असेल तर स्वर्गीय आमचे आदरणीय अजितदादा पवार यांनी. मी इतकं अप्रतिम काम करत आहे आणि जो समृद्धी महामार्गाचा प्रश्न तुम्ही उचलून धरलेला आहे, त्या समृद्धी महामार्गाने जात असताना मुंबईपर्यंत जर जायचं असेल तर 1200 रुपयाचा टोल भरून ते तिथे जातात. खरं जर त्याचा उद्देश नुसतं रस्ता हाच विषय नाही, त्या ठिकाणी लागणारं डिझेल असेल, पेट्रोल असेल, ती सुविधा आहे की नाही आहे. नमस्कार, मी साक्षी चंद्रशेखरजी भेले आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत करते माझ्या साक्षी भेले पॉडकास्ट या युट्यूब चॅनलवर. आज जी आपली चहाची बैठक होणार आहे ती राजकीय बैठक आहे आणि ती अशा व्यक्तिमत्वासोबत आहे की ज्यांना राजकीय क्षेत्राबद्दल त्यांच्याबद्दल म्हटलं जातं की कामाचा माणूस. इतकंच नाही तर ते अशा लोकांसाठी काम करतात की ज्यांना त्यांचे हक्क आणि अधिकार माहित नाही आणि त्याही पेक्षा त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष असलेले, ग्रामीणचे असलेले आदरणीय श्री संतोषदादा महात्मे यांच्यासोबत आपलं या चहाच्या बैठकमध्ये हार्दिक स्वागत आहे. दादा, कसं म्हटलं जातं की कुठलाही एक व्यक्ती ज्यावेळेस राजकीय क्षेत्रामध्ये येत असतो तर त्यावेळेस सगळ्यात महत्वाची असते त्याची राजकीय पार्श्वभूमी. तर तुमची या राजकारणामध्ये कशी एंट्री झाली आणि हे होत असताना तुमचे नेमके अनुभव काय? प्रश्न जर विचार केला तर एक मी शेतकरी कुटुंबातील एक व्यक्ती, माझे वडील शेतकरी होते. माझ्या 91 पर्यंतच्या शालेय शिक्षणामध्ये जेव्हा मी काम करायला लागलो तेव्हा त्यावेळेस खरं तर माझे काही ध्येय जे होते ते पूर्णपणे निश्चित होते. अच्छा. त्यावेळेस मी खऱ्या अर्थानं आमचे स्वर्गीय ॲडव्होकेट राजेशजी दर्यापूरकर यांच्या नेतृत्वामध्ये आणि आमचे नेते तेव्हाचे आनंदरावजी अडसूळ साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मी 2091 ते जवळपास 2000 पर्यंत शिवसेनेमध्ये काम केलं. कालांतरानंतर काही त्या सर्व गोष्टींमध्ये थोडे बदल झाले. त्यानंतर मी राष्ट्रवादी काँग्रेस या पार्टीमध्ये आमच्या आदरणीय नेत्या सुरेखाताई ठाकरे यांच्या नेतृत्वामध्ये मी राष्ट्रवादीमध्ये आलो. परंतु हे सगळं करत असताना खरं जर तसं जर बघितलं तर तुम्ही जरी राजकारण हा विषय म्हटला, पण माझी सुरुवात जी आहे ही समाजकारणापासून आहे. अच्छा. त्यावेळेस पासून मला एक होतं की बा गरजवंत लोकांसाठी आपण काहीतरी केलं पाहिजे, हे माझं ध्येय होतं. त्यावेळेस आमची एक महात्मे आय बँक आय हॉस्पिटल आहे आणि त्याचे संस्थापक डॉक्टर विकास महात्मे पद्मश्री ते नेत्रतज्ञ आहेत. त्यांच्या सहकार्याने आणि त्यांच्या मार्गदर्शनाने मी गावोगावी जाऊन नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन केले. त्यावेळेस मला तरी असं वाटतं की त्यावेळेच्या काळामध्ये एक नेत्र तपासणी आपल्या दारी हा जो एक उपक्रम होता, एका व्हेकलमध्ये आम्ही पूर्ण सेटअप लावून गावोगावी जाऊन प्रत्येकाच्या गावामध्ये जाऊन त्यांना नेत्र तपासणी करायची आणि त्याच्यानंतर त्यांना ज्यांना आवश्यक असेल त्या ठिकाणी त्यांना ट्रीटमेंट केल्या जात होती. त्या ट्रीटमेंटच्या नंतर ज्यांना आवश्यक आहे त्या लोकांना आम्ही नागपूरला नेऊन तिथे मोफतमध्ये शस्त्रक्रिया करायचं आणि पुन्हा त्यांना घरी पोहोचून त्यांची औषध आणि उपचार देण्याचा कार्यक्रम आमच्या त्या महात्मे आय बँक हॉस्पिटलच्या माध्यमातून पद्मश्री डॉक्टर विकास महात्मे यांच्या उत्पन्नातून
ते आम्ही जे सेवा आहे ते राबवण्याचं काम केलं. कालांतरानंतर मग जेव्हा असं माझं काम दिसलं तेव्हा लोकांकडनंच थोडी मागणी झाली की तुम्ही राजकारणामध्ये यायला पाहिजे. तेव्हा माझं राजकारण हा विषय नाही. राजकारणाच्या शिवाय किंवा कुठल्या पक्षाच्या मदतीशिवाय कुठली गोष्ट होऊ शकत नाही. परंतु हे करत असताना तेव्हा पण लक्षात आलं माझ्या की समाजसेवेमध्ये याची जोड असणं गरजेचं आहे. त्यानंतर मी जेव्हा मग राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये आलो आणि त्याच्यामध्ये आल्यानंतर मग मला जिल्हा परिषदची निवडणूक 2007 मध्ये लढवण्याची संधी मिळाली आणि मी निवडून आलो आणि 2009 मध्ये मी जिल्हा परिषदेचा उपाध्यक्ष झालो. पण जेव्हा मी जिल्हा परिषदेचं प्रशासन सांभाळत असताना मला काही गोष्टी असं वाटत होतं की काहीतरी पिछाडलेल्या वर्गासाठी आपण केलं पाहिजे आणि त्यांना मदत केली पाहिजे. तर सर्वात प्रथम माझ्या नजरेसमोर जर काय आलं असेल तर मेळघाट हा एरिया आला, तिथलं कुपोषण आलं. ठीक आहे, त्या कुपोषण त्या ठिकाणी होतं, त्याच्यावर उपाययोजना शासन पण करत होतं, परंतु त्याच्यामधल्या काही दुजारभाव, काही अंतरलेल्या काही गोष्टी होत्या का ज्या तिथे राबवणं गरजेच्या होत्या. परंतु मी तेव्हा विचार केला का बा आपण राबवणे हे म्हणण्यापेक्षा त्यापेक्षा आपण स्वतः आपल्यापासून काहीतरी कृतीमध्ये केलं पाहिजे. त्यानंतर मग काय झालं की एक वाठोडा शुक्लेश्वरला एक गवठिया म्हणून परिवार होता. एक रीना नावाची एक मुलगी होती. तिचं वय तेव्हा असेल साधारणतः 2 वर्षाची. पण तिच्या आई वडिलांनी कुपोषणामध्ये गेली म्हणून टाकून दिला. तेव्हा माझं नुकतंच 2002 मध्ये माझं लग्न झालं आणि मी आणि माझी मिसेस शुभांगी आम्ही तेव्हा गावाकडे राहत होतो. तेव्हा आम्ही दोघांनी ठरवलं की नाही, ह्या मुलीला आपल्याला वाचवायचं हे आमचं ध्येय होतं. ते करत असताना जवळपास 1 महिना मी माझ्याकडे स्वतः त्यांना ठेवून आवश्यक जे असलेल्या जो अन्न आणि औषधी वगैरे जे आहे ते देण्याचं काम आम्ही त्या मुलीला केलं. केल्यानंतर ती एकदम त्या कुपोषणामधून ती बाहेर निघाली. म्हटलं हे नुसतं एवढं असं करून चालणार नाही, त्याच्या पुढच्या पण ज्या काही गोष्टी आपण त्या केल्या पाहिजे की जेणेकरून आपण काही जे समाज सेवेमध्ये काम करणारे लोक आहेत त्यांना सुद्धा आपण काहीतरी संदेश दिला पाहिजे. तेव्हाच मी संकल्प केला की ह्या मुलीचा शिक्षणापासून तर लग्नापर्यंत हे पूर्ण व्यवस्था आपण केली पाहिजे. आता ती पूर्ण तिचं शिक्षण जे आहे ते तिथल्या वातावरणानुसार ज्या एरियामध्ये राहत होती तिने 12वी पर्यंत शिक्षण घेतलं. मला त्याच्या पुढे पण शिकवण्याची इच्छा होती. म्हटलं बा तिला शासकीय सेवेत सुद्धा आपण ते केलं पाहिजे हा माझा होता. परंतु कसं असतं, ती माझी इच्छा जरी असली तरी त्या मुलीच्या ज्या काही गोष्टी आहेत तिच्याही कौशल्यावर त्या काही गोष्टी आधारित असतात. परंतु ते माझी इच्छा ती पूर्ण होऊ शकली नाही. परंतु जेव्हा ती लग्नाला तिला काढल्यानंतर तिच्यासाठी चांगला एक म्हणजे संबंध आल्यानंतर तिच्या आईवडिलांनी लग्न जुळून दिलं. जुळवल्यानंतर त्या आईवडिलांच्या लक्षात होतं की बा हा मी तिला दिलेला शब्द होता. म्हटलं बिलकुल, म्हटलं चांगल्या पद्धतीचं लग्न त्या मुलीचं मी एक वाठोडा शुक्लेश्वर सारख्या गावात पूर्ण हे करून सर्व परिसरातील काही जे लोक आहेत किंवा त्यांचे नातेवाईक असतील किंवा गावकरी असतील त्यांच्या साक्षीनं तो सोहळा पार पडला. आनंदाची गोष्ट म्हणजे अशी की आता तिने नुकतंच 10 दिवसाच्या आधी एक चांगल्या गोंडस बाळाला जन्म दिला. तुम्ही इतकं ही सगळी स्टोरी सांगितली जे एक खूप जास्त इन्स्पायर आहे. पण मेळघाटमध्ये ज्यावेळेस तुम्ही उल्लेख केला की या भागासाठी तुम्हाला काम करायचं आहे, तर मग तुम्हाला काही अडचणी गेल्या का? कारण मेळघाट हा अतिदुर्गम भाग आहे. मग इथं काम करत असताना अनेक अडचणी आहेत, प्रशासकीय अडचणी आहेत, तिथल्या वातावरणातल्या बऱ्याचशा अडचणी येतात, त्या तुम्हाला काही अडचणी गेल्या का? बघा, तुम्हाला जर सांगितलं तर मी त्या ठिकाणी जेव्हा मला कुठल्या याच्यावरती तक्रार किंवा ऑब्जेक्शन घेऊन करणे मला अजिबात आवडत नाही. एखाद्या गोष्टीमध्ये जर कमतरता जाणवत असेल तर मी ते माझ्या कर्तृत्वातून करून दाखवली पाहिजे, ह्या मानसिकतेचा मी आहे. मी कुपोषणाच्या बाबतीत बघितलं तिथे म्हणजे जवळून जर बघितलं तर असं आपण बोलू नये, पण काही लोकांची अशी मानसिकता, सर्वांचीच नाही, काही लोकांची अशी मानसिकता होती का कुपोषित बालक हे आपल्या घरात राहिलं पाहिजे. हो का? तरच आपल्याला शासनाच्या काही ज्या स्कीम आणि योजना आहेत त्या आपल्याला मिळू शकतील अशी धारणा त्या लोकांची होती. खरं तर जसं बघितलं की बा माझं बाळ सुधारलं पाहिजे, सुदृढ झालं पाहिजे, ही जेव्हा जोपर्यंत आई वडिलांची मानसिकता राहत नाही तोपर्यंत शासनाने कितीही काम केलं तरीही सुद्धा ते अपुरा पडू शकतो. कितीही पैसा हे केला तरी अपुरा पडू शकतो. जेव्हा मी जिल्हा परिषदेचा उपाध्यक्ष असताना जेव्हा मी दौऱ्यावर जायचं तेव्हा मला आठवतं की त्या ठिकाणी चांगल्या 5-5 हजार किलोमीटरचं फक्त रनिंग झालं असेल तर त्या रुग्णवाहिका असतील तर त्या रुग्णवाहिकांमध्ये झाडं आणि रोपं वगैरे अशी निघालेले दिसायचे.
ही त्या ठिकाणची व्यवस्था. म्हणजे बा आरोग्य सेवा राज्य शासनाकडनं दिल्या जाते, पुरवल्या जाते, पण त्या ठिकाणी त्याचा उपभोग घेणं हा तिथल्या स्थानिक प्रशासन असेल, स्थानिक नागरिक असेल, त्यांच्या त्या सगळ्या गोष्टी आहे. त्यावेळेस थोडं मला त्याचं वाईट वाटत होतं, पण त्याच्यावर मी थोडं विचार पण केला. विचार केला बाबा ह्या सर्व गोष्टी करत असताना आज मेळघाट हा अतिदुर्गम भाग आहे, निश्चितपणे आहे. त्यांना सुविधा तिथे देणं पण गरजेचं आहे. तिथे त्या सुविधेचा अभाव पण आहे. परंतु त्याचबरोबरीत आज तुम्ही प्लेन एरियामध्ये सुद्धा जर बघितलं तर आज प्लेन एरियामध्ये असे अतिदुर्गम भाग असे आहेत की त्या ठिकाणी गाडी काय व्हेकल सुद्धा जाऊ शकत नाही, असे खेडे आहेत की तिथे रस्ता सुद्धा नाही. जेव्हा त्या ठिकाणी जर एखादा जर प्रॉब्लेम तयार होतो तर तो प्रॉब्लेम झाल्यानंतर त्या तिथल्या गरजवंत व्यक्तीला असं तो पेशंट आपण न्यायचा कसा, ही सगळ्यात मोठी समस्या. का तिथे मोटरसायकल पण नाहीये. तेव्हाच्या तत्कालीन आरोग्य राज्यमंत्री आमच्या तेव्हाच्या आपल्या फौजा खान ताई होत्या. ते जेव्हा मेळघाटच्या दौऱ्यावर आले तेव्हा मी त्यांना म्हटलं ताई इथे अतिदुर्गम भाग असलेले प्लेन एरियामध्ये पण गाव आहेत, त्या ठिकाणी आपल्याला सुविधा देणं आवश्यक आहे. परंतु शासन सुद्धा पैसा किती पुरवेल. कारण आज जर त्या गावामध्ये जर एखादं जर आरोग्य युनिट जर शासनाचं जर लावायचं असेल तर त्याच्या मागे जवळपास महिन्याचा 3 ते 4 लाख रुपयाचा खर्च असू शकतो, त्याचा स्टॉप असेल, सगळं असेलच. तेव्हा मी माझ्या संकल्पनेतून एक हे काढलं की एक टेम्पो ट्रॅव्हलर मध्ये एक गाडी असेल, त्याच्यामध्ये ऑक्सिजन असेल, बीपी ऑपरेटर, ज्या ज्या आवश्यक अत्याधुनिक ज्या काही उपकरणं जे आहेत ते त्या गाडीमध्ये असायला पाहिजे. आणि त्याच्यामध्ये एक डॉक्टर असायला पाहिजे आणि एक NM असायला पाहिजे. आणि ती जी गाडी आहे ती PSCच्या ठिकाणी असली पाहिजे. तर मी तेव्हा मागणी ठेवली की माझ्या 14ही तालुक्यांमध्ये PSCला ती गाडी उभी असावी. आणि जेव्हा असा कुठल्या अतिदुर्गम भागातून जर साधा कॉल जरी आला तर ती सुविधा त्या व्यक्तीपर्यंत कुटुंबापर्यंत पोहोचायला पाहिजे. त्याच्यावरती उपचार करायला पाहिजे प्राथमिक. जर तिथं तो जर उपचार होत नसेल तर त्याला तालुक्याच्या ठिकाणी PSCला आणायला पाहिजे. तिथे जर नसून होत तर जिल्ह्याच्या ठिकाणी आणायला पाहिजे. हा त्याच्या मागचा माझा उद्देश होता. तर ते कल्पना तेव्हा त्यांना आवडली. त्यांनी लगेच तातडीनं त्यांच्या दालनामध्ये बैठक लावली. तेव्हाचे तत्कालीन जे कोण सेक्रेटरी होते, वित्त सेक्रेटरी, त्यांना बोलवलं की यांची यशस्वी संकल्पना. तो मला अजूनही प्रसंग आठवतो. तो काय ऑगस्ट महिन्यातला तो प्रसंग असेल, मीटिंग असेल आमची. त्यावेळेस त्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की शेवटी तुम्हाला एक पायलट प्रोजेक्ट म्हणून जरी करायचं असेल तर त्या ठिकाणी आपल्याला बजेटमध्ये तरतूद केल्याशिवाय तसं करता येणार नाही, परंतु आपल्या आरोग्य विभागाकडे तशी कुठलीही व्यवस्था नाही आहे. तर त्यावेळेस मग आमची बैठक चालू होती. तर मला अजूनही आठवते की तेव्हाचे ते दिल्लीचे एक NRHM ची टीम आली होती आणि त्याचे वरिष्ठ अधिकारी ते आमच्या त्या ठिकाणी बसले होते. त्यांनी तो विषय ऐकला. ते बोलले की मॅडम तुम्ही एक तुमच्याकडनं एक आम्हाला प्रस्ताव द्या, आम्ही NRHM अंतर्गत दिल्लीवर आम्ही सगळं करतो. जेव्हा तो प्रस्ताव फौजा खान मॅडमनी दिला आणि दिल्यानंतर मग तो त्यांनी दिल्लीला नेला आणि तेव्हा आरोग्य मंत्र्यांकडे त्यांनी ठेवला. तर बोलले की अशी महाराष्ट्रामध्ये एका जिल्ह्यामध्ये अशी मागणी आहे. ते मंत्री बोलले याला म्हणे आपण जिल्ह्यासाठीच कशाला, महाराष्ट्रासाठी करा. अच्छा. तर त्यांनी त्यांच्या कमिटी पुढे नेल्यानंतर जेव्हा त्या आरोग्य कमिटी, सेंट्रलची जी कमिटी, केंद्रीय कमिटी असतात त्याच्यामध्ये पूर्ण देशातले खासदार असतात, त्यांच्या पुढे जेव्हा प्रस्ताव गेले तर ते म्हणे की महाराष्ट्रासाठीच कशाला करता, पूर्ण देशासाठी करा. तर मग ते कसं करता येईल, तर देशासाठी ते रुग्ण जे आहे ते रुग्णवाहिकेची पूर्ण व्यवस्था केली. त्याच्यानंतर केल्यानंतर आज जी की 108 फिरतय ती त्या संकल्पनेत. अरे बापरे. म्हणजे एक आमच्या त्याच्यातल्या एक माणसाने ही संकल्पना काढली, ती राज्य शासनासमोर ठेवली आणि आपल्या तिथल्या लोकांना ही गोष्ट माहित नाही. तुम्ही याच बरोबर मेंढपाळ धनगर समाजासाठी देखील काम करता आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे की तुम्ही मेंढपाळ धनगर विकास मंच या पदावर सुद्धा तुम्ही काम करता. जेव्हा कुठेही अमरावती जिल्ह्यामध्ये पाहुणे येतात तर त्यावेळेस तुम्ही त्यांचं जे घोंगडी हे प्रतीक आहे तुम्ही ते पाहुण्यांना देता की जेणेकरून त्यांच्या संघर्षाची आठवण ही त्या सगळ्या पाहुणे मंडळींना राहावी की हा समाज नेमका कोणत्या वातावरणात जगतोय. त्यांना आजही त्यांच्या हक्काची जाणीव नाही, शिक्षणाचा अभाव असलेला हा समाज आहे. तर तुम्हाला या समाजासाठी काम करताना कोणत्या अडचणी केल्या आणि महत्वाची गोष्ट म्हणजे की शासनाकडे तुमची नेमकी या समाजासाठी काय मागणी राहील? खरं मी तुम्हाला एक सांगतो, मी जसं आता थोड्या वेळा आधी बोललो की बा माझ्या जीवनातले काही ध्येय जे माझे निश्चित होते की मी कुठल्या तरी वर्गासाठी करायला पाहिजे. कदाचित काही लोकांना वाटत असेल की मी धनगर समाजाचा आहे
म्हणून मी त्या मेंढपाळ धनगरांसाठी करतोय असा बऱ्याच जणांचा समज आहे, परंतु ते तसं नाही आहे. माझी इच्छा होती का जो आर्थिक दृष्ट्या म्हणा किंवा मूलभूत सुविधेच्या अभावी जो पिछाडलेला वर्ग असेल त्या वर्गासाठी मी मदत करायला पाहिजे किंवा आपण कुठे त्यांना मुख्य प्रवाहामध्ये आणलं पाहिजे, हा माझा उद्देश होता. परंतु हे करत असताना मी जसं तुम्हाला मेळघाटच्या संदर्भात सांगितलं, तिथं मूलभूत सुविधा आता तिथे किती काम केलं तर तीच परिस्थिती राहत असेल तर त्याला आपण इलाज नाहीये. परंतु लोकांची मानसिकता बदलणं गरजेचं आहे. जेव्हा मी विचार केला की आता याच्यानंतर आता कोणता आपला एक समाज म्हणजे जो वर्ग जो आहे तो कुठला पिछाडलेला आहे. आज मेंढपाळांच्या संदर्भात धनगरांच्या बाबतीत जर तुम्ही विचार जर केला, त्यांना पैशाची समस्या नाही, त्यांना मूलभूत सुविधेची समस्या आहे. आजही मी तुम्हाला सांगतो की त्या कुटुंबाचा जर विचार केला तर एका दिवसाच्या बाळापासनं तर 90 वर्षाच्या म्हाताऱ्यापर्यंत हे सातत्यानं भटकंती करतात. कशासाठी? तर स्वतःचं पोट भरण्यासाठी, उपजीविका जी आहे ती त्याच्या भरोशावरती आहे म्हणून ते करतात. आज एखाद्या माझ्या त्या भगिनीने एखाद्या बाळाला जर जन्म त्या एखाद्या शेतात जर दिला असेल आणि त्यांचे करार असतात की इतके दिवस ह्या शेतात बैठक, इतके दिवस, तिचा जो तो करार जो तो त्या दिवशी संपत असेल तर तिला एका दिवसाचं बाळ बाजूला ठेवावं लागतं आणि नंतर तिला लगेच तिचा जो संसार आहे तो ह्या शेतातून तर 4 किलोमीटरच्या अंतरच्या शेतामध्ये नेऊन त्यांना पूर्ण हे करण्याचं काम हे जे आहे त्या महिलेचंच असतं. आज मी तुम्हाला सांगतो, हे सांगताना मला खरं तर खंत ह्या गोष्टीची आहे. मी जरी सत्ताधारी पक्षाचा जिल्हा अध्यक्ष असेल, मी जरी सत्तेत काम करत असत असेल, परंतु ही समस्या आजची नाही आहे, गेल्या 70 वर्षापासूनची असलेली समस्या आहे. माझी 70 वर्षापासून तर आजपर्यंत जे कोणी राजकर्ते असतील त्यांच्याबद्दल माझी ती नाराजी आहे आणि मला खंत आहे एक की त्या लोकांबद्दल की आज महाराष्ट्र, आज ही समस्या पूर्ण देशभर आहे. परंतु मी महाराष्ट्रापुरता जरी विचार केला तर आज महाराष्ट्राच्या धर्तीवरती असा कुठलाही समाज घटक नाही आहे की ज्याच्यामध्ये तो अशा पद्धतीचं त्याचा राहणीमान असेल. आता त्याच्यात राहणीमानामध्ये जर तुम्ही बघितलं, त्याचा जन्मच जर शेतात जर झालाय तर तो मुलगा शिक्षणापासून वंचित आहे, त्याच्या आरोग्यापासून वंचित आहे, त्यांना लागणाऱ्या ज्या मूलभूत सुविधा आहेत त्याच्यापासून सुद्धा वंचित आहेत. म्हणजे आज जर त्या महिला जर शेतात जर पाणी जर त्यांना आवश्यक असेल तर 4-4, 5-5 किलोमीटर वरून त्या पाणी घेऊन जाते. राहिलं त्यांच्या पशूंच्या संदर्भात, मेंढ्यांच्या संदर्भात, आज सकाळी 9 वाजता जर ते मेंढ्या त्यांनी चरायला जर नेल्या असतील तर साधारणतः 10 किलोमीटर पर्यंत ते चरत जातात की जिथे दिवस मावळेल. ज्या ठिकाणी दिवस मावळला की त्या लगेच तिथून परत घराकडे आपल्या रावटीमध्ये येतात. येत असताना त्यांना चालतच यावं लागते. म्हणजे 10 किलोमीटरवरून त्या त्यांच्या जागेवर येईपर्यंत ते पूर्ण उपाशी होऊन जातात. रात्री ना त्यांना पाणी असतं, रात्री ना त्यांना चारा असतं. दुसऱ्या दिवशी जो त्यांचा ठरलेला टायमिंग सकाळी 9 वाजता तेव्हाच त्यांना नेलं जातं. खरं तर मी तुम्हाला एक सांगतो की शासनाने सुद्धा याच्यावरती अभ्यास केला पाहिजे. आज पशु संदर्भात जर विचार जर केला तो मॉर्टिलिटी रेट हा आपल्या गावाकडे राहणाऱ्या जनावरांपेक्षा त्यांचा जास्त असतो. आज त्यांचा मॉर्टिलिटी रेट जो आहे तो हा 40% गेलेला आहे. आज 40% जर बघितलं, आज 100 मेंढर जर असतील आणि त्याचे 40 जनावर नुसतं चाऱ्या अभावी त्यांना वेळेवर चारा न मिळाल्यामुळे जर मरण पावत असेल तर ह्या किती मोठा त्यांचा लॉस आहे. ह्या गोष्टी ज्या आहे करत असताना त्याच्यानंतर काही फॉरेस्ट डिपार्टमेंटमध्ये वन विभागात ते जायचे. खरं तर तुम्ही मगाशी बोलले की मेंढपाळ धनगर विकास मंच तुमची स्थापन कशी झाली, हे खरं तर फॉरेस्ट डिपार्टमेंटचे काही नियम होते, ते नियमाच्या पलीकडे काही करू शकत नव्हते. यांना चारा असणं गरजेचं होता. यांचं म्हणणं होतं की आम्ही 70 वर्षापासून अशाच पद्धतीचं राहिला तर तुमचे नियम आताच का आले. परंतु बदलत्या काळामध्ये नियम बदलत असतात हे आम्हाला मान्य आहे. तर मग त्यांची सगळी एकमेकावर अटॅक करायची, संघर्ष व्हायचा. यांना पोलीस स्टेशनमध्ये जावं लागेल. इकडे फॉरेस्ट डिपार्टमेंटने जर त्यांच्याकडे वन विभागाने जर तक्रार केली तर पोलीस त्यांना त्रास द्यायचे. एखाद्या गावातून जर दुसऱ्या ठिकाणी जर रावटी त्यांची जात असेल तर तिथं त्या ठिकाणच्या शेतकऱ्यांचा त्रास व्हायचा. याच्यामध्ये तो त्यांचा जो पूर्ण जीवन जे होतं ते संघर्षमय होतंय. त्याच्यामध्ये कोणी जरी येत असेल त्याचं जर काही संघर्ष होत असेल तर संघर्ष इथपर्यंत गेला की तो छोटे बाळ असेल, त्याचं कुटुंब असेल, त्याच्यासमोर सर्व कुटुंबासमोर यायचं, कोणी आपलं त्याचा मारझोड करायचा, निघून जायचं. म्हणजे ही अशी जी परिस्थिती जी होती, ही परिस्थिती जेव्हा मी लक्षात घेतली, मी म्हटलं की आपण संघटना स्थापन केली, परंतु नुसतं संघटनेच्या माध्यमातून जी माझी मोठी मोठी आंदोलनं झाली
मी कलेक्टरला, विभागीय आयुक्ताला रावटी आंदोलन मांडले 2-2 दिवसाचे. पूर्ण कुटुंबासहित तिथे यायचे. म्हटलं आपण याच्यावर काहीतरी सुधारणा केली पाहिजे की आपली जी संघटना आहे ही नुसतं संघर्ष करण्यासाठी नाही, परंतु ह्या लोकांना मुख्य प्रवाहामध्ये दिशा दाखवणं ही तेवढंच गरजेचं आहे. ही जेव्हा मी माझ्यासमोर ठेवलं तेव्हा मी विचार केला. विचार करत असताना तेव्हा म्हटलं की यांचं अर्धबंदिस्त केल्याशिवाय पर्याय नाही. तर अर्धबंदिस्त जर म्हटलं तर ते कसं असेल? अर्धबंदिस्त मध्ये त्यांच्या पूर्ण मेंढ्या ज्या आहेत त्या एका ठिकाणी ठेवाव्यात. त्याच्यानंतर त्यांना मोकळं फिरण्यासाठी समोर आवार असावं, त्यांचं चारा ठेवण्यासाठी त्यांना गोडाऊन असावं आणि चारा निर्माण करण्यासाठी जागा असावी. हे एक जेव्हा मी संकल्पना माझ्या समोर ठेवली, आज तुम्ही जर बघितलं असेल की ऑर्गॅनिक कडे आपण सगळं गेलो पाहिजे, परंतु ज्या ठिकाणी ऑर्गॅनिक खताचं म्हणा किंवा बाकी ज्या काही गोष्टीची निर्मिती आहे त्याचं व्यवस्थापन कुठे आहे? आज जर मेंढ्यांचं मॅन्युअल जर बघितलं तर प्रत्येक शेतात कुठे आपल्या चलता रस्त्याने ते मॅन्युअल वेस्टेज जातं, त्याचं काही नियोजन नाही. आज तुम्ही जर बघितलं तर लोकरचे जर विचार केला तर आज ते लोकर जे आहे ते कटिंग करून ते फेकून देतात. त्याचे कारण अनेक आहेत. आज जर तुम्ही जर ते त्यांच्या मेंढीची किंमत जर म्हटली तर एक तो कुठला तरी व्यापारी येतो, तो त्याच्या पोटाला धरून उचलतो, त्याची किंमत तो ठरवतो. म्हणजे अशा पद्धतीची लूट आणि नुकसान त्या लोकांचं होतं. माझं म्हणणं एकच आहे की ज्या धर्तीवरती आपण MIDC मध्ये उद्योगांना आपण ज्या पद्धतीचे प्लॉट देतो, त्या ठिकाणी वीज पुरवठा देतो, पाणी देतो, रस्ते देतो, सर्व गोष्टी देतो आणि त्यांना पाहिजे त्या मूलभूत सुविधा देतो, त्याच धर्तीवर ह्या मेंढपाळांना सुद्धा द्यायला पाहिजे. ही मागणी सातत्यानं माझी 15 वर्षापासून राज्य शासनाकडे आहे. त्याच्यावरती बरेच वेळा बैठकी झाल्या. खरं तर खऱ्या अर्थानं मी तुम्हाला सांगतो की मी बरेच नेत्यांना मी हाक दिली, पण माझ्या हाकीला न्याय देण्याचं काम खरं जर कोण केलं असेल तर स्वर्गीय आमचे आदरणीय अजितदादा पवार यांनी त्यांच्या दालनामध्ये आमच्या पूर्ण मेंढपाळांच्या समस्येच्या बाबतीत सर्व डिपार्टमेंटला बसून त्यांनी बैठक लावली. बैठक लावून याच्यावर उपाययोजना करणं गरजेचं आहे, यांची परिस्थिती अशी आहे असं ठासून बोलणारे ते नेते होते, ते आमचे अजितदादा होते. त्यांनी तेव्हा त्यांच्या बजेटमध्ये शेळी-मेंढी विकास महामंडळ आहे त्याला 100 कोटीची तरतूद पण केली आणि त्यांनी आवर्जून अधिकाऱ्यांना सांगितलं का याच्यामध्ये तुम्ही पायलट प्रोजेक्ट पण राबवण्याचं काम करा. त्याचबरोबर काय जे 5-6 कोटी रुपये खर्च येत असेल पण पायलट प्रोजेक्ट करा की जेणेकरून आपल्याला करता येईल का. परंतु कालांतरानंतर आमचे दादा निघून गेले. आता निघून गेल्यानंतर त्या गोष्टीकडे पूर्ण दुर्लक्ष झालं प्रशासनाचं सुद्धा. परंतु आमचे धनगर समाजाचे नेते, आपले महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री आमचे आदरणीय दत्तमामा भरणे यांना तो विषय सुरुवातीपासून माहित होता, कारण त्यांनी सुद्धा त्या बैठकीमध्ये बराचसा सहभाग घेतला. कारण त्यांच्याकडे फॉरेस्ट वन विभागाचं पशुसंवर्धनचे राज्यमंत्री सुद्धा तेव्हा होते, त्यांना जवळून त्या सर्व गोष्टी माहिती होत्या. पण मी त्यांच्याकडे जाऊन त्यांना म्हटलं की मामा आता तुमच्याकडे कृषी खातं आहे आणि कृषी खात्याचा जर विचार तुम्ही जर केला तर कृषी खात्याच्या याच्यामध्ये पशुधनाला सुद्धा एक कृषीचा दर्जा तुम्ही दिलेला आहे. तर आज पोखरासारखी नानाजी देशमुख सारखे जे स्कीम योजना जी कृषी विभागाची राबवल्या जाते त्यामध्ये जसं शेतकऱ्यांना 50% सवलतीवर तुम्ही काही गोष्टी देता, शेतकऱ्यांना गोडाऊन बांधण्यासाठी तुम्ही 50% फार्मर प्रोड्युसर कंपनी तयार करून तुम्ही त्यांना योजनेचा लाभ देता, तशाच पद्धतीची माझ्या मेंढपाळांची सुद्धा फार्मर प्रोड्युसर कंपनी तयार करून त्यांना सुद्धा त्या पोखरा स्कीम मध्ये तुम्ही समाविष्ट करून घ्यावं. अशा पद्धतीची जेव्हा विनंती मी भरणे मामांकडे लावली तेव्हा भरणे मामांनी तातडीनं एक त्यांच्या मंत्रालयामध्ये संबंधित विभागाचे सचिव त्यांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी एक बैठक लावून तो विषय लावून धरला. प्रशासनाच्या आणि त्यांच्या निर्देशानुसार म्हणजे भरणे मामांच्या अध्यक्षतेखाली त्यांनी रोलिंग दिलं की पायलट प्रोजेक्ट हा एका जिल्ह्याचा करू नका, किमान 4 जिल्ह्याचा झाला पाहिजे. तुम्ही ते जिल्हे संतोषजी तुम्ही सुचवा त्याप्रमाणे त्या ठिकाणी करू. आज म्हणजे मी पहिलं यश म्हणेल त्याला, नंतर काय होईल तो नंतरचा भाग आहे. परंतु धुळे जिल्हा असेल, बुलढाणा असेल, अमरावती असेल, सोलापूर असेल, ह्या जिल्ह्यांचा समावेश करून आज त्याचा पायलट प्रोजेक्ट केला जाईल. आज पायलट प्रोजेक्ट हे करत असताना ही समस्या मी मगाच तुम्हाला बोललो का संपूर्ण देशामध्ये आहे. जर हा पायलट प्रोजेक्ट जर सक्सेस झाला तर देशातला पहिला उपक्रम हा महाराष्ट्रामध्ये झाल्याशिवाय राहणार नाही. याच्यामध्ये चांगल्या पद्धतीनं क्रांती निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही आणि त्यांच्या सर्व व्यवस्था ज्या आहेत
तुम्हाला सांगतोय की जे मी अर्धबंदिस्तचे जे डिझाईन सांगितले, हम्म. आज अख्खं कुटुंब त्याच्या मागे फिरतंय. फिरत असताना जेव्हा अर्धबंदिस्त होईल त्याच्यामध्ये कुटुंबातला एकच व्यक्ती फक्त ते त्याचं रक्षण करू शकतात. त्याच्यामध्ये 50 कुटुंबांना एका ठिकाणी बसून त्यांचं पूर्ण डिझाईन तयार करायचं, त्यांना सगळ्या मूलभूत सुविधा द्यायच्या आणि देऊन प्रत्येकी कुटुंबातला एक एक जण व्यक्ती जो तिकडे करेल. आज मला म्हणायचं आहे की ह्या कुटुंबाला जर सरकारने जर ठरवलं का पुनर्वसन करायचं आणि स्पेशल सुविधा देऊन त्यांना पूर्ण मूलभूत सुविधा द्यायची, शासनाला पण मोठा बोज आहे. त्याच्यातून सुद्धा आम्ही पर्याय आणि उपाययोजना काढली की हे जर कुटुंब इथं ठेवलं तर कुठे ज्या ज्या ठिकाणी गाव असेल, ज्या ज्या ठिकाणी दवाखाने असतील, ज्या ठिकाणी शाळा असेल, त्या ठिकाणी त्यांना घर करून राहणे जर राहिलेत तर आज ते मुख्य प्रवाहामध्ये आल्याशिवाय राहणार नाही, हेच मला म्हणाल. तुम्ही इतकं अप्रतिम काम करत आहे अनेक विषयांवर. त्यातलाच एक सगळ्यात महत्वाचा विषय मला असा वाटतो की जो समृद्धी महामार्गाचा प्रश्न तुम्ही उचलून धरलेला आहे. कारण तिथे समृद्धी महामार्गावर लोक जातात, त्यांच्याजवळून सेवेचे पैसे वसूल केले जाते, पण त्यांना पाहिजे तशी सेवा दिल्या जात नाही आणि सेवेच्या नावाखाली त्यांच्याकडून थोडीफार का होईना पण त्यांची ही लूट केल्या जाते. तर नेमका किती सुरक्षित आहे हा महामार्ग सामान्य लोकांसाठी, आणि तुमच्याकडून सरकारला काय विनंती राहील या सगळ्यांसाठी की जेणेकरून ही सगळी लोकांना एक चांगली व्यवस्था तिथे उपलब्ध करून द्यावी यासाठी? खरं तर मी तुम्हाला सांगतो, तुम्ही जो आता प्रश्न विचारला 15 दिवसाच्या आधीच ह्या विषयावरती जेव्हा आम्ही मुंबईला जातो ना, गेलो आता समृद्धी झाला तेव्हापासून मी तरी माझी ट्रेनचा प्रवास हा कमी झाला, कारण येण्या जाण्यासाठी व्हेकलनच जाणे हे सोयीचं राहतं, कारण वेळ वगैरे आणि त्या सर्व गोष्टीमध्ये. खरं तर समृद्धीच्या याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट ही सर्व लोकांची आहे. अच्छा. आज जर तुम्ही त्या ठिकाणी बघितलं तर ज्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात शेती असेल त्यांची शेती गेली असेल तर बाकी शेती त्यांच्याकडे शिल्लक आहे. काही जर शेतकरी असेल त्यांच्याकडे जर शेतीच जर कमी असेल तर समृद्धी पूर्ण महामार्ग गेल्या कारणाने ते पूर्ण भूमीन सुद्धा झालेले आहेत. समृद्धी महामार्ग निर्माण करताना खरं आज देवेंद्रजी फडणवीस साहेबांचा जो एक चांगला एक व्हिजन होता की पूर्ण मध्ये सरकारमध्ये त्यांचं काम करणार, पूर्ण याच्यामध्ये विदर्भ हा मुंबई मेट्रो सारख्या राजधानीच्या ठिकाणी हा जोडला जातो, हा त्यांचा प्रामाणिक उद्देश होता. त्याच्यामध्ये आदरणीय आपले एकनाथजी शिंदे जे त्या खात्याचे मंत्री आहेत, त्या विभागाचे ते अध्यक्ष आहेत, वित्त मंत्री म्हणून ह्या समृद्धीच्या प्रकल्पावर अजितदादांनी सुद्धा चांगली पद्धतीनं काम केलेलं आहे आणि त्यांच्या पण काहीतरी त्या व्हिजन्स त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं मांडल्या गेल्या होत्या. मला हे सांगायचं आहे का हे सर्व राजकर्ते म्हणून हे सगळं करत जरी असतील, पण इम्प्लिमेंट एजन्सी जी असलेली जी खालची जी यंत्रणा आहे, हे सर्व झाल्यानंतर खरोखर ते व्यवस्थित होते की नाही होत याच्याकडे प्रशासनाच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांचं फार मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष. आज त्या समृद्धी महामार्गाने जात असताना 1200 मुंबईपर्यंत जर जायचं असेल तर 1200 रुपयाचा टोल भरून ते तिथे जातात. खरं जर त्याचा उद्देश का नुसतं रस्ता हाच विषय नाहीये, त्या ठिकाणी लागणारं डिझेल असेल, पेट्रोल असेल, ती सुविधा आहे की नाही आहे, चार्जिंग पॉइंट त्या ठिकाणी आहेत की नाही आहेत, त्या ठिकाणी हॉटेल्स मॉल ज्या आहेत, आपले फूड मॉल ज्या असतील त्या ठिकाणी योग्य आहेत की नाही आहे. परंतु ह्या ठिकाणी जर विचार जर केला, जेव्हा जो नागरिक त्या रस्त्याने जेव्हा जातो तेव्हा मी अनुभवलेल्या काही गोष्टी आहेत, त्या ठिकाणच्या म्हणजे जे फूड मॉल आहे ते त्या ठिकाणी कोणाला दिलं, काय कॉन्ट्रॅक्ट दिला ते मला माहित नाही, कोणाशी अग्रीमेंट आहे ही सुद्धा मला माहित नाही, परंतु त्यांची त्या ठिकाणी मनोपली झालेली आहे. मनोपली अशी झालेली आहे की जर एक चायची कॅटली जर त्यांनी भरून आणली 5 लिटरची, सकाळी आणली तर ते संध्याकाळपर्यंतच ती गरम करू करू तो चहा लोकांना दिला जातो. सकाळी काढून आणलेली भजी जर असतील तर तेच दिवसभर तेलातून काढून तिथे दिलं जातं. त्या ठिकाणी जर तुम्ही जेवणाची व्यवस्था जर बघितली तर ते काहीतरी टिफिन मध्ये भरून आणतात, तेच तुम्हाला जेवण दिलं जातं. म्हणजे याच्यामध्ये प्रवाशांना सुद्धा त्यांच्या आरोग्याला धोका निर्माण झालेला आहे. आणि जेव्हा समोरच्याला धोका दिसतो, जेव्हा तो म्हणतोय का अरे बाबा मी पैशासारखे देतोय ते तुम्हाला, त्यांची मगरुरी एवढी आहे की खायचे असेल तर खा, नाही तर फेकून द्या. खरं तर ह्या संदर्भात मी मधल्या पिरियडमध्ये आमच्या आदरणीय सुनित्रा वहिनी उपमुख्यमंत्री आहेत, त्यांना मी हा प्रश्न दिला, त्यांना म्हटलंय, पत्र पण दिलं, त्यांना म्हटलं हे सर्व करत असताना आज नागपूर झालं, त्याच्यानंतर यवतमाळ झालं, वाशिम झालं, त्याच्यानंतर जालना झालं, जालन्यानंतर आपलं संभाजीनगर झालं, अहिल्यानगर झालं, नाशिक झालं,
ह्या पूर्ण जिल्ह्याच्या ग्रामीण भागातून गेलेला हा हायवे आहे. हम्म, तर त्या लगतच्या गावांमधल्या महिला बचत गटांना जर तुम्ही त्या ठिकाणी फूड मॉल मध्ये जर चांगल्या पद्धतीचं जर तुम्ही त्यांना एक स्टॉल तयार करून दिला तर ताजा आहार हा पूर्ण प्रवाशांना आवडीचा मिळू शकतं त्यांच्या त्या ग्रामीण शैलीच्या पद्धतीने. ही माझी त्याच्यामध्ये मागणी होती. त्यानंतर सुनित्रा वहिनींनी संबंधित खात्याचे मंत्री एकनाथजी शिंदे साहेब, देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याकडे सुद्धा त्यांनी त्याचं केलेलं आहे. मला निश्चितपणे आशा आहे की याच्यामध्ये काहीतरी तोडगा निघेल आणि मागणं हे होईल आणि त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीनं नागरिकांना सुविधा मिळू शकेल असं मला वाटतं. तुम्ही अनेक प्रश्न या ठिकाणी मांडलेले आहेत. सगळ्यात महत्वाचं हे जे प्रश्न तुम्ही मांडताय आणि त्याच्यावर शासन ऍक्शन सुद्धा तितक्याच चांगल्या प्रकारे घेत आहे. एक राघव चड्डा जे एक नेते होते तर त्यांनी असाच प्रश्न संसदेमध्ये मांडलेला होता लोकसभेत, की जी पाण्याची बॉटल इतर ठिकाणी कमी पैशामध्ये आहे ती एअरपोर्टवर जास्त प्रमाणात का, जास्त पैशात का. आणि त्याचा फायदा असा झाला की त्यांनी त्या प्लॅटफॉर्मवर मांडले असल्यामुळे त्यांना म्हणजे एअरपोर्टवर त्या बॉटलची किंमत ही कमी झाली. म्हणजे असे अनेक सामान्य लोकांतले अनेक प्रश्न त्यांनी उचलले आणि त्याच्यावर ऍक्शन ही सरकारने घेतली. तर तुम्हाला असं वाटत नाही का तुम्ही अनेक असे मुद्दे उचलता आणि त्याच्यावर काम देखील तितक्याच चांगल्या प्रकारे होत आहे, तर तुम्हाला याही पेक्षा अजून मोठा प्लॅटफॉर्म हा मिळाला पाहिजे आणि तो विशेष करून लोकांकडून मिळाला पाहिजे असं तुम्हाला वाटत नाही का? प्रश्न कसा आहे, प्लॅटफॉर्म किंवा अधिकार हे सगळ्यात मोठी शक्ती आहे. जिल्हा परिषद सदस्यापासून तर मी जे काही कामाची सुरुवात केली असेल माझ्या गावातल्या ग्रामीण भागापासून सुरुवात केली आहे. म्हणजे जिल्हा परिषदमध्ये सुद्धा काम करत असताना मी ग्रामीण भागामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे नाविन्य काही उपक्रम आम्ही त्या ठिकाणी राबवलेले आहेत. तीर्थक्षेत्र ब दर्जा जसं आमचा वाठोडा शुक्लेश्वरचा त्याला प्राप्त केला, पण त्या ठिकाणी कशा पद्धतीच्या सुविधा असाय ह्या गोष्टी सुद्धा आपण शासनाकडे मांडलेल्या आहेत. त्याचबरोबर आज जर तुम्ही माझ्या वाठोडा शुक्लेश्वरची जर ग्रामपंचायत जर बघितली तर एक फार चांगल्या पद्धतीची ग्रामपंचायत बांधली की त्या ग्रामपंचायतचं विश्रामगृह सुद्धा आहे. एकमेव कदाचित महाराष्ट्रातली एक असेल बाकी ठिकाणी, पण माझ्या माहितीप्रमाणे ते एकमेव महाराष्ट्रातली वाठोडा शुक्लेश्वर आमची ग्रामपंचायत आहे की तिथं विश्रामगृह आम्ही बांधलेलं आहे. आता प्रश्न हा सुद्धा असेल का ग्रामपंचायतला विश्रामगृहाची गरज काय, परंतु जेव्हा मी नेतृत्व करत असताना मला पण सुद्धा काही गोष्टी जाणवल्या माझ्या नेतृत्वात. तिथे त्या ठिकाणी ग्रामपंचायत आहे, परंतु आज कलेक्टर असेल, त्या ठिकाणी तहसीलदार असेल, त्या ठिकाणी आमदार असतील, मंत्री असतील, त्या गावाला जेव्हा भेटी दिल्या जातात तर जेव्हा मोठ्या संख्येने जेव्हा गावातील लोक जेव्हा समस्या घेऊन जातात तशी पूर्ण व्यवस्था त्या शासकीय इमारत म्हणून कुठल्या ग्रामपंचायतीला नसते. ते विजन मी ठेवून मी ते त्या ठिकाणी केलेलं बांधकाम आहे. याचा मागचा उद्देश असा आहे की मी एक विशिष्ट गटाचं मी नेतृत्व करतोय. करत असताना कसा गट दुसरा आहे. ग्रामीण भागातील लोक मी त्याला असं म्हणेल की फार स्वाभिमानी असतात. ते म्हणजे असं असतं की त्यांना असं वाटतं का नाही त्याचं माझं पटत नाही तर मी त्याच्याकडे गेलंच पाहिजे, नाही जाणार मी, ते कलेक्टर येऊ का मंत्री येऊ. हे जेव्हा विचार मी माझ्या तिथे ठेवले तर तिथे मी त्याच्यासाठी सभागृह असं केलंय की कोणीही मंत्री, आमदार, कलेक्टर जर आले तर ते दौऱ्यावरून जर येत असेल तर त्या ठिकाणी त्यांना फ्रेश होण्यासाठी किंवा त्यांना जर वाटत असेल का मी तिथे प्रवासानंतर विश्रांती केली पाहिजे त्याच्यासाठी आणि त्याच ठिकाणी लोकांच्या समस्या सोडण्यासाठी मी तिथे दरबार सुद्धा माझा चालला पाहिजे की जेणेकरून दोन्ही गटाचे लोक तिथे जातील. हे उद्दिष्ट नजरेसमोर ठेवून मी ते काम केलेलं आहे. तुमचा जो प्रश्न होता का तुम्हाला जे की प्लॅटफॉर्मचा जर विचार केला तर मी हे तुम्हाला याच्यासाठी म्हणतो की ह्या भानगडीत मी जास्त पडलेलं नाही. कारण जे आहे ते तुम्ही काम करत राहिले ते वेळेवर तुम्हाला जे नशिबात असेल ते तुम्हाला निश्चितपणे मिळेल आणि मिळत असताना तुम्हाला त्याची संधी घ्यायची असते आणि काम करायची असते. तुम्ही जर त्याच्या भानगडीत जर पडले तर तिथेच आपण गुंतून पडतो आणि ह्या ज्या काही एक वेगळे जर आपल्याला जर कार्यक्रम आणि उपक्रम जर ठेवायचे आहेत तर याच्यामध्ये मग ते तुमचं त्याच्याकडे दुर्लक्ष होते. तुमच्यासारखे हा विचार करणारे लोक जे आहेत ते फार कमी आहेत. आता सध्या अनेक प्रश्न जे आहे महाराष्ट्रामध्ये सुरू आहे आणि विशेष करून जे प्रश्न आहेत ते महिलांच्या संदर्भात खूप जास्त प्रश्न आहेत की सध्या कोणतं TCS नाशिकचं TCS प्रकरण घडतं, खरात प्रकरण घडतं. इतकंच नाही तर आपल्या परतवाडा अचलपूरमध्येच अनेक प्रकरणं घडत आहे. शिरसगाव कसब्याचं एक नवीन प्रकरण लक्षात आलं. हे सगळे प्रकरण येत असताना महिलांना आज कुठेतरी स्वसंरक्षणाची गरज आहे.
आज सगळी लोकही म्हणतात की आज महिलांनी कुठेतरी संरक्षित असावं, त्यांना संरक्षणाची गरज असावी. आणि एक तुम्ही खूप चांगला उपक्रम हा 5 ते 6 वर्षा अगोदर जो मी बघितला होता. तर महिलांना थांबता प्रशिक्षण द्यायचं आणि स्वतःचं संरक्षण कसं करायचं याच्या लहान लहान ट्रिक त्यांना द्यायच्या, जेणेकरून त्या स्वतःचं संरक्षण करू शकेल. तर या ट्रेनिंगची आता महिलांना किती गरज आहे असं तुम्हाला वाटतं? बघा, मी तुम्हाला सांगतो, तुम्ही जसं आता खरात प्रकरण असेल किंवा तुम्ही आता परतवाड्याचं जे प्रकरण आहे, ह्या सर्व गोष्टी जेव्हा आपण केल्या, खरं तर मी ह्या मताचं आहे की माझी जर मुलगी असेल तर मला असं म्हणायचं आहे का ती घरून निघाल्यानंतर कुठे जाते, काय करते वगैरे ह्या गोष्टीचा अभ्यास मला असला पाहिजे. आणि जेव्हा जर एखादा इंडिव्हिज्युअल एखाद्याची घटना जर होत असेल ती त्याच्या कुटुंबाची नसून ती सर्वांच्या कुटुंबाची आहे, ही समाजाची आहे, ही मानसिकता सर्व लोकांची असली पाहिजे. आणि जेव्हा असा तो प्रसंग येतो तेव्हा त्या व्यक्तीला चांगली पाहिजे त्या पद्धतीनं चोप वेळेस जर दिलं गेलं तर हे अशी प्रकरणं होणार नाहीत. प्रश्न आला आपला संरक्षणाचा. मी तुम्हाला सांगतोय ह्या घटना आज घडल्यात. मी 2012 म्हणजे मी जवळपास 2007 ते 12 पर्यंत युवकचा अध्यक्ष होतो. युवकचा अध्यक्ष असताना 2012 आणि 12 मध्ये 12 डिसेंबरमध्ये आदरणीय आमचे नेते शरदचंद्रजी पवार साहेब यांचा वाढदिवस असतो. मी युवक जिल्हा अध्यक्ष म्हणून हे केलं की बुवा मी युवक अध्यक्ष आहे, माझी बहीण असेल, माझी आई असेल, माझी मावशी असेल, माझी काकू असेल, हे सुरक्षित राहण्याच्या दृष्टिकोनातून मी थोडा त्याच्यावर विचार केला की बा इथे आपण काहीतरी केलं पाहिजे. तर पवार साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं मी 12,000 मुलींना, महिलांना संरक्षणाचे धडे देण्याचा संकल्प केला 2012ला. अच्छा. केल्यानंतर तेव्हा माझे ऑल महाराष्ट्र थांगता असोसिएशनचे सचिव महावीर दुलदर एक वेगळं व्यक्तिमत्व आहे आणि त्यांची पूर्ण टीम यांच्या माध्यमातून आम्ही 2012लाच आम्ही संकल्प केला आणि ठरवलंय की आम्हाला येणाऱ्या ह्या 1 महिन्याच्या आतमध्ये 12,000 मुलींना स्वरक्षणाचे धडे देऊन आम्ही त्यांचं सामूहिक प्रात्यक्षिक सादर केलं पाहिजे आणि लोकांना दाखवून दिलं पाहिजे की बा हे प्रशिक्षण घेतल्यानंतर काय होऊ शकतं, आणि ते पूर्णपणे आम्ही केलं. मला त्यावेळेचा प्रसंग आठवतो. 12 तारखेला डिसेंबरच्या आमचे हे उद्घाटन झालं. त्याच्यानंतर तुम्हाला आठवत असेल दिल्लीला एक निर्भया दामिनीचं प्रकरण झालं होतं, अत्याचार. ते फार विचित्र प्रकरण होतं. आणि त्याच्यानंतर मग काय झालं की सर्व एनजीओ, त्याच्यानंतर गव्हर्नमेंट, शासनाला जाग आली की बा आपण मुलींना संरक्षणाचे धडे दिले पाहिजे. त्यावेळेचे तत्कालीन आमचे स्वर्गीय R.R. आबा पाटील साहेब गृहमंत्री होते महाराष्ट्राचे. तो प्रसंग मला अजूनही आठवते की सर्किट हाऊसला आल्यानंतर न्यूज चॅनलवाल्यांनी, मीडियावाल्यांनी त्यांना प्रश्न विचारला होता का हे बा दिल्लीचं निर्भया प्रकरण झालं त्याबद्दल, त्या पार्श्वभूमीवर तुम्ही तुमच्या गृह विभागाच्या आणि शासनाच्या माध्यमातून काय उपाययोजना करणार त्याबद्दल बोला. R.R. आबांनी तेव्हा आवर्जून उल्लेख करून सांगितलं हे शासनाचं काम आहे, शासन करत आहे, एनजीओचं काम आहे, एनजीओ करतात, पण ह्या सर्व गोष्टी जेव्हा केव्हा होतात की जेव्हा अशी घटना घडते तेव्हा. परंतु आमच्या राष्ट्रवादीला एक दूरदृष्टी आणि व्हिजन आहे की अशा गोष्टी घडू नये याच्यासाठी आपण उपाययोजना काय करायला पाहिजे. तर माझा युवक तरुण तेव्हा मला अजूनही आठवते की 32 वर्षाचा मी तेव्हा होतो, माझं वय 32 होतं, मी युवकचा अध्यक्ष होतो. यांनी 2012लाच हा उपक्रम राबवण्याची सुरुवात केली. त्याचं येणाऱ्या काही दिवसात सामूहिक डेमॉन्स्ट्रेशन सुद्धा आहे. ही दूरदृष्टी आम्हाला आहे, आमच्या पक्षाला आहे. तेव्हा आवर्जून त्यांनी उल्लेख केला होता. आणि राहिला प्रश्न शासनाने काय करायला पाहिजे त्याच्यासाठी उपाययोजना आमच्यात चालू आहे, येणाऱ्या काळात होऊन जाते. नक्कीच मला असं वाटतं की या प्रश्नांवर लवकरात लवकर कुठेतरी तोडगा निघणं आवश्यक आहे. कारण प्रत्येकाच्या घरातला हा जो आहे सेन्सिटिव्ह आणि सगळ्यात महत्वाचा समाजातला प्रश्न. यानंतर मी तुम्हाला असं विचारेल की जेव्हा केव्हा एक महिला राजकारणात येते आणि स्पेशली अशा पदावर की जिथं गरज आहे एक डिसिजन मेकिंग होण्याची, ज्यावेळेस सुनेत्राताई पवार या पदावर आल्या तर त्यांनी महिलांसाठी घेतलेला एक निर्णय होता की महिलांची प्रेग्नन्सी लिव्ह ही वाढवली. मला असं वाटते की एक आई म्हणून त्यांनी हा विचार केला
की कुठेतरी महिलांना घर सांभाळावं लागतं, नोकरी सांभाळावी लागते, एक परिवार त्यांना सांभाळावा लागतो. आई म्हणून एक वेगळी त्याच्या जबाबदारी राहतात आणि म्हणून त्यांनी घेतलेला हा एक निर्णय. जेव्हा कुठलीही महिला एका असं डिसिजन मेकिंग पदावर जाते की जिथे संपूर्ण प्रशासनाला काम करावं लागतं, शासनाला काम करावं लागतं, तर तुम्हाला असं वाटतं का की महिलांना किती गरज आहे अशा या पदाची आणि त्यांनी काम करण्याची? खरं तुम्हाला एक सांगू, तुम्ही आता सुनेत्रा आमच्या वहिनींचा विषय काढला, तुम्ही आई म्हणून उल्लेख केला. ते संपूर्ण महाराष्ट्राची ती आई आहे. राष्ट्रवादी पक्षाची असो की आम पब्लिक जनता असो. खरं तर अजितदादा गेल्यानंतर प्रत्येकासमोर प्रश्न हा निर्माण होता, मी राजकारण म्हणून म्हणणार नाही किंवा पक्ष म्हणून म्हणणार नाही, की आता आपल्याला हाक देऊन आपल्याला पदरात किंवा संकटकालीन मदत करणारा असा नेता कोण, हा प्रश्न सगळ्यांच्या समोर म्हणजे 10व्या दिवसापर्यंत होता. बरोबर, 10व्या दिवसापर्यंत नाही म्हणता येणार, 3ऱ्या दिवसापर्यंत तो होता. आणि की अशा परिस्थितीमध्ये आता आपल्याला कोण सांभाळणार, हा आक्रोश पूर्ण महाराष्ट्रातल्या कान्या कोपऱ्यातून तुम्ही मीडियावर, सोशल मीडियावर बघितलं. मला नाही वाटत की एवढ्या दीर्घकाळ कोण्या तरी नेत्याचं सोशल मीडियावर आजही जरी बघितलं तरी जातं तर डोळ्यातून पाणी येतं. अशी जेव्हा घटना पूर्ण महाराष्ट्राच्या जनतेवर आलेलं संकट, तर मला म्हणायचं आहे की सुनेत्रा वहिनींचे तर ते पतिराज होते, त्यांच्यावर आलेला प्रसंग, आज आमचे पार्थ दादा आहेत त्यांच्यावर आलेला प्रसंग, आमचे जय दादा आहेत त्यांच्यावर आलेला प्रसंग, त्यांनी जय दादा आणि पार्थ दादांचं दुःख बाजूने ठेवून, जनतेचं दुःख नजरेसमोर ठेवून, त्यांनी 3रा दिवस झाल्यानंतर लगेच त्यांनी महाराष्ट्राची उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. आणि खरं मी तुम्हाला एक सांगतो, जे तुम्ही आता ह्या सर्व गोष्टी बोलल्यात ना, वहिनींची फार मोठी व्हिजन आहे, फार मोठा त्यांना दृष्टी आहे. आणि स्वतःचं दुःख त्यांनी बाजूला ठेवून एका गाठोड्यात बांधून जे अहिल्यादेवींनी घेतलेला निर्णय आणि भूमिका होती, ती आज आमच्या आई सुनेत्रा पवार यांनी ती घेतलेली भूमिका जी होती ती खरोखर आज वाखाणणे. त्याच्यावर जे काही बोलेल आपण ते बोलणं कमी होईल, कारण ते बोलतो म्हटलं तर खूप काही त्यांच्याबद्दल आहे. आणि हा त्यांचा जो धाडस आहे, खरं तर आज ते सगळे ज्या पद्धतीनं काम करत आहे, तर हे संपूर्ण महाराष्ट्रातल्या महिलांना म्हणजे दिशा देणारं त्यांचं काम आहे, एवढंच मला म्हणावं. महिलांना खरं तर एक इमोशनल म्हटलं जातं की त्या सगळ्यात जास्त इमोशनल असतात. पण मला असं वाटतं हे जे निर्णय घेण्याचं काम आहे, हे धाडस आहे, एक महिलाच खूप चांगल्या प्रकारे करू शकते आणि याचं प्रत्यक्ष उदाहरण सुनेत्राताई पवार आहे. निश्चितपणे. यानंतर तुम्ही राजमाता अहिल्यादेवी होळकर फाउंडेशन चालवता, त्या माध्यमातून अनेक कर्तृत्व महिलांचा सन्मान देखील तुम्ही करता. तर तुमच्या फाउंडेशन बद्दल आणि त्या कामाबद्दल आम्हाला सांगा. खरं तर राजमाता अहिल्यादेवी फाउंडेशन हे स्थापन करत असताना मी एवढंच म्हणेल की अहिल्यादेवी होळकर ह्या उत्तम प्रशासक, उत्तम नियोजनबद्ध काम करणाऱ्या, उत्तम प्रकारे व्हिजन असणाऱ्या व्यक्तिमत्व होतं. आणि आज त्या धनगर समाजाच्या जरी असतील, पण त्यांचं कार्य जे आहे ते समाजाच्या पलीकडचं आहे. खरं तर ते त्यांचा आदर्श ठेवून काम करणारी अनेक मंडळी आहे. आज हे महाराष्ट्रालाच माहित आहे की बाबा अहिल्यादेवी होळकर ह्या धनगर समाजाचे. तुम्ही इंदोरला जर बघितलं, त्या कोण्या समाजाच्या हे माहीत नाही, परंतु त्यांना भगवान म्हणून, देव म्हणून ते मानतात. मागच्या आपल्या अहिल्यादेवी फाउंडेशनच्या कार्यक्रमामध्ये लोकसभेच्या अध्यक्ष सुनेत्राताई महाजन आल्या होत्या, तेव्हा त्यांनी सुद्धा त्यांच्याबद्दल बरंचसं काही सभागृहामध्ये सांगितलं. म्हणून माझं एकच इच्छा होती की अहिल्यादेवींचा विचाराचा वारस किंवा त्यांचं जे की कार्य आहे हे आपण समाजापुढे ठेवलं पाहिजे. याच्यामध्ये मी राजमाता अहिल्यादेवी फाउंडेशन स्थापन करत असताना सर्व समाज समावेशक लोकांचा समावेश त्या ट्रस्टमध्ये केलेला आहे. तिथे धनगर असेल, तेली असेल, माडी असेल, मुस्लिम असेल, सर्व समाजाची लोक मी त्याच्यामध्ये घेऊन, त्याच्या मागचा उद्देश असाच होता की आपलं लोकांचं, महिलांचं मनोबल वाढवण्याचं काम आपण केलं पाहिजे. आज तुम्ही बघितलं असेल की आमच्या 2015 पासून अहिल्यादेवी
च्या नावाने जो स्त्री शक्ती पुरस्कार जो दिला जातो, त्याच्यामध्ये क्रीडा असेल, समाजसेवा असेल, उद्योग असेल, त्याच्यानंतर वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपण ते 5 क्षेत्रामध्ये आपण त्याच्यामध्ये पुरस्कार देतो. तो देण्यामागचा उद्देश एवढाच होता की महिलांचं, युवतींचं, युवकांचं, पुरुषांचं हे एक मनोबल वाढलं पाहिजे, त्यांना कुठेतरी दिशा भेटली पाहिजे, हा त्याच्या मागचा माझा प्रामाणिक हेतू होता. त्यापैकीच तर पुरस्कार तर आम्ही अनेक लोकांना दिलं, अनेक कर्तृत्वान स्त्रियांना दिलं, स्ट्रगल करणाऱ्या महिलांना दिलं. आज त्या ठिकाणी जर आपण बघितलं तर मी मोजके 3च नावं नजरेसमोर घेईल. एक आपल्या डॉक्टर स्मिता कोल्हे असतील, एक आमच्या संगीताताई दायगुडे त्या IAS अधिकारी त्या असतील, उज्ज्वलाताई हावरे असतील, उद्योजक असतील, असे अनेक महिलांना आम्ही जो कर्तृत्वान महिलांना जे पुरस्कार जे दिले, त्या पुरस्कारामध्ये त्याच्या मागचा उद्देश एकच होता की त्यांच्यावर आलेली संकट. उज्ज्वलाताईंचं तुम्हाला माहिती आहे, त्यांचे पतिराज अचानक गेले तरी त्यांनी त्यांच्या व्यवसायामध्ये चांगल्या पद्धतीचं काम केलं. त्याच्यानंतर एक महिला एका पुरुषाला कशी ताकद देऊ शकते, डॉक्टर रवींद्र कोल्हे जे मेळघाटात गेले, लग्न झाल्यानंतर काही दिवसातच त्या एका झोपडीत राहून त्यांनी त्यांचा संसार आणि सगळ्या डॉक्टर लोक त्यांनी तिकडच्या आदिवासी लोकांसाठी चांगल्या पद्धतीचं काम केलं. संगीताताई धायगुडेंच्या बाबतीत जर तुम्ही विचार कराल तर ते त्यांचं 12वीत असतानाच त्यांचं लग्न झालं. त्यांचे पतिराज जे आहे ते PI होते, पोलीस निरीक्षक म्हणून होते, आणि ते एक त्यांच्या अल्पशा आजारामुळे त्यांचा मृत्यू झाला अचानक. त्याच्यानंतर त्या महिलेकडे ना प्रशासनाने लक्ष दिलं ना समाजानं दिलं, परंतु त्या महिलेनी वयाची एक मर्यादा समोर त्याचं मोठं आव्हान, त्यांनी 12वी नंतर त्यांनी त्यांचं ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं. ग्रॅज्युएशन कंप्लीट करून त्यांनी MPSCची एक्झाम दिली. MPSCची एक्झाम देऊन त्यांचं मुंबई महानगरपालिकेमध्ये त्यांचं सिलेक्शन झालं. त्यानंतर ते IAS कॅडरमध्ये सुद्धा ते IAS अधिकारी म्हणून त्यांनी बऱ्याच ठिकाणी काम केलं. हे सांगण्याचं तात्पर्य एवढंच की हे जेव्हा आपण लोकांना सांगतो, त्या कुठे रडत नाही बसल्या. त्यांनी त्यांचा मार्ग शोधला, मार्ग शोधून त्यांनी त्यांचा शिखर गाठला. त्यांच्या जे आम्ही चित्रफित तयार करतो त्या चित्रफितीच्या माध्यमातून आणि त्यांच्या संभाषणाच्या भाषणाच्या माध्यमातून ही जी प्रेरणा आहे हे येणाऱ्या पुढच्या पिढीला मिळाली पाहिजे, हे त्याच्या मागचा उद्देश आहे. नक्कीच. आणि मला असं वाटते, ज्यावेळेस मी सुद्धा तो प्रोग्राम पाहायसाठी येते, तर एक ते सगळं बघितल्यानंतर असं वाटतं की यांच्या जीवनामध्ये पण संघर्ष होत्या, त्या रडत बसल्या नाही आणि त्यातून मार्ग शोधून एक नवं शिखर गाठलं आणि त्या सगळ्यांसाठी ज्या आहेत एक चांगला आदर्श म्हणून त्या स्त्रिया उभे झाल्या. यानंतर मला एक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की तुम्ही अमरावती जिल्हा परिषदमध्ये देखील होता, उपाध्यक्षपद तुमच्याकडे होतं, आणि हे सगळं सांभाळत असताना कुठेतरी असं तुम्हाला वाटतं का की काहीतरी बदल झाले पाहिजे, काहीतरी चेंजेस झाले पाहिजे आपल्या ग्रामीण भागामध्ये? बघा, मी तुम्हाला एक सांगतो की माझ्यावरती जे की एकदम कमी वयामध्ये मला तेव्हा माझ्यावर जबाबदारी आली. खरं तर हे एक तेव्हा निर्णय, तेव्हाची जर बोर्ड जर तुम्ही पाठी जर वाचली असेल तर त्या जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षांची सगळ्यात कमी वयाचा मी होतो, सगळ्यात कमी वयाचा मी सभागृहामध्ये होतो. एवढ्या कमी वयामध्ये तेव्हा आमचे नेते आदरणीय हर्षवर्धनजी देशमुख साहेब, माजी कृषी मंत्री, तेव्हा आमची राष्ट्रवादी आणि काँग्रेस सोबत असलेली युती, तेव्हा आमच्या ॲडव्होकेट यशोमतीताई ठाकूर असतील, आमचे नेते आदरणीय संजयभाऊ खोडके असतील, आमच्या सुलभाताई खोडके असतील, आमच्या नेत्या ज्यांनी यशस्वीरित्या चांगल्या पद्धतीनं महिलांचं संघटन त्या काळामध्ये केलं अशा आमच्या सुरेखाताई ठाकरे असतील, यांनी जो माझ्यावरती तेव्हाचा टाकलेला विश्वास आणि ते काम करण्याची जी जिद्द होती, आणि एक तरुण व्यक्तीवरती आपण जे आपल्यावर जर ज्या काही गोष्टी दिलेल्या आहेत त्या आपण कुठेतरी एक चांगल्या पद्धतीचं काम केलं पाहिजे, ती काम करण्याची संधी मला तेव्हा माझ्याकडे अर्थ आणि बांधकाम खातं होतं. त्या माध्यमातून बऱ्याचशा काही गोष्टी मला भेडसावत होत्या की आज बांधकाम जर करत असेल तर ह्या गावामध्ये हा रस्ता चाललेला आहे, पण रस्ता चाललेला आहे तर
तो रस्ता झाल्यानंतर काही दिवसानंतरच गव्हर्नमेंटचं असं येतं की त्यानंतर पाण्याची गावातली पाईपलाईन सुद्धा आपण टाकली पाहिजे. पाईपलाईन टाकत असताना मग पुन्हा तो रोड फोडायचा, तिथे पाईपलाईन टाकायचं, पाहिजे त्या दर्जाचं तिच्यावरती ते आपण त्याला काय म्हणतो रिपेरिंग होत नव्हतं. तो जो रस्ता केल्यानंतर 10 वर्ष टिकायला पाहिजे तो 2 वर्ष सुद्धा टिकत नव्हता. अशा अनेक काही ज्या गोष्टी होत्या प्रशासकीयच्या त्या नियोजनाच्या अभाव जो जाणवत होता, त्याच्यामध्ये मी माझा पहिला प्रयोग केला होता, तो वाठोडा शुक्लेश्वर मध्येच केला होता की बाबा गावामध्ये जात असताना जो रस्ता आहे सातत्यानं जेव्हा रोड झाल्यानंतर मग ते पाईपलाईन टाकण्यासाठी तो रोड फोडण्याचं काम पडू नये याच्यासाठी रोडच्या सेंटरमधून पाईपलाईन साठी तेव्हा त्या इस्टिमेटमध्ये सुद्धा तशा पद्धतीची तरतूद केली पाहिजे आणि त्या डिझाईन मध्ये सुद्धा तशी तरतूद केल्या गेली पाहिजे की जे की त्याचा डीप 3 फुटाचा असेल आणि त्याची रुंदी जी आहे ती 2 फुटाची असेल. ह्या पद्धतीची एक नाली करून त्याच्यामध्ये वाळू किंवा असली क्रश वगैरे हे त्याच्यामध्ये टाकून ठेवायला पाहिजे. नंतर त्याच्यावर पेविंग ब्लॉक करायला पाहिजे की जेणेकरून जेव्हाही पाहिजे तो पेविंग ब्लॉक खोलला की ती वाळू काढून बाहेर फेकली, त्याच्यानंतर पाईपलाईन दाबली पाहिजे तेव्हा की जेणेकरून त्या रस्त्याची नासाडी होणार नाही. तो पहिला प्रयोग जर कुठे केला असेल तर मी त्या माझ्या वाठोडा शुक्लेश्वर मध्ये केला. तो प्रयोग करत असताना काही अडचणी आल्या, काही गावातल्या काही समस्या होत्या, कारण जो निधी त्या गावासाठी बांधकामासाठी मिळतो तो अपुरा पडत होता. पण अपुऱ्या निधीमध्ये पण सुद्धा आपण काही कामं केले पाहिजे. त्याच्यामध्ये बरंचसं असं होतं की माझ्यासमोर बरेच आव्हानं मला नजरेसमोर आले की आज गावामध्ये जर तुम्ही एक बैलगाडी जर घेऊन जात असाल रस्त्याने तर समोर कुठेतरी चौक असेल, त्यात येणाऱ्याला त्या एक तर चौकात थांबावं लागेल किंवा याला त्या चौकात मध्ये थांबावं लागेल. त्याच्यामध्ये काही गोष्टी दुरुस्ती होणं गरजेचे होते. बरेचशा लोकांच्या जे ओटे आहेत ते रस्त्यावर आलेले असतील किंवा नाली असेल तर नालीवर ओटा आला असेल, ग्रामीण भागात जास्त. तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी होते याच्यावर सुद्धा व्हायला पाहिजे. तेव्हा मी सातत्यानं तेव्हाचे आमचे तत्कालीन सीओ ओमप्रकाश बकोरिया साहेब त्यांच्याशी मी चर्चा करत होतो त्या संदर्भात काही इथे कुठेतरी व्हायला पाहिजे. तेव्हा सुद्धा मला माहिती आहे बऱ्याच लोकांना आवडतं नाही आवडत म्हणून तिथे आपण रस्त्याचं रुंदीकरण झालं पाहिजे. तर मला असं करावं लागलं की माझं त्या रस्त्यावरती एक दुकानाचं गाडं होतं, पण ते माझं बांधकाम जे होतं ते पूर्ण शिस्तीनंच होतं, मला माहिती होतं. परंतु ही योजना राबवत असताना मला माझा तिथला जो वटा आहे नालीवरचं जे पायरी आहे ते मला पहिले वटा जो आहे तो नालीवर आणावा लागला, रस्त्यावर आणावा लागला, बांधकाम करावं लागलं. जेव्हा जेव्हा मला त्या रस्त्याची सुधारणा करायला लागली तर लोकांचे मला माहिती आहे की वटे आणि पायरे काढणं गरजेचे आहे. तर मला माझ्या त्या बांधलेल्या वट्यापासून मी पहिले सुरू केलं पाडणं. तेव्हा मी गावातील लोकांना केलं, मला कुठेही अडचण आली नाही, लोकांनी मला सहकार्य केलं त्याच्यामध्ये. अशा अनेक काही ज्या गोष्टी आहेत त्या उपाययोजनेमधला भाग आहे आणि ते काम करण्याची संधी त्या ठिकाणी मिळाली. तशा पद्धतीचं आपण काही गोष्टी आपण त्याच्यामध्ये केल्या. त्याच्यामध्ये तेव्हा जिल्हा परिषदला माझी सूचना होती की बाबा तुम्ही हे करत असताना रोडचे जेव्हा कामं करता तेव्हा झाड जे आहे झाडांचं सुद्धा त्याच्यामध्ये नियोजन असलं पाहिजे. कारण खेड्यामध्ये आता कॉन्क्रीट रस्ता झाल्यानंतर तिथे झाड जगूच शकत नाही. तर मी माझ्या गावामध्ये एक तशा पद्धतीची डिझाईन केली. करत असताना मला काही अडचणी आल्या तेव्हा त्याने होऊ शकले त्या कालावधीच्या याच्यामुळं. पण तेव्हा माझी संकल्पना अशी होती की एक मोठी 2x2 ची कुंडा तयार करून हा प्रत्येकाच्या दारासमोर आपण तिथं दाराच्या कडेला ठेवलं पाहिजे. त्याच्यावर त्या कुटुंबाचं त्या प्रमुखाचं नाव त्याच्यावर असलं पाहिजे की हे यांचं निवासस्थान ती पाठी असली पाहिजे. म्हणजेच त्याला पाणी घालणे आणि झाड वाढवणे ही त्याची जबाबदारी आहे. पण हे सुद्धा शासनाने व्यवस्था करून द्यायला पाहिजे अशी माझ्या याच्यामध्ये होतं. म्हटलं वेगळ्या स्कीम मधून आणि योजनेतून करण्याचा माझा प्रयत्न होता, परंतु माझा जो कालावधी अपुरा असल्या कारणाने ते अपुरं राहून गेलं. परंतु शासनाने याच्यावरती सुद्धा काम जर केलं तर निश्चितपणे आज मोठी मोठी झाडं ही आपल्या ग्रामीण भागात सुद्धा चांगल्या पद्धतीने डेव्हलप होऊ शकतात. नक्कीच. आणि मला असं वाटतं की एखादा व्यक्ती ज्या वेळेस हे काम करतो तर त्या सगळ्या कामातून आलेला हा एक अनुभव असतो आणि अनुभवानेच मला असं वाटतं माणूस शिकत जातो, मोठा होत जातो. सगळ्यात महत्वाचं तुमच्यासाठी राजकीय क्षेत्रामध्ये जर कोणी होते तर ते म्हणजे अजितदादा पवार होते. तर तुम्हाला त्यांच्याजवळून काय गोष्टी शिकण्यात आली आणि
त्यांच्या माध्यमातून तुम्ही कसे काय या राजकीय क्षेत्रात मोठे होत गेले? दादांबद्दल तुमच्या काय भावना आहे मला सांगा. खरं तर मी आज तुम्हाला एक सांगतो की हे सर्व करत असताना मी तर आजही दादा नाही आहे कल्पनाही करू शकत नाही. झोपताना उठताना जे की झालेले दादांचे जे रील आहेत, जो दादांचा जो जिव्हाळा जो निर्माण झालेला आहे, दादांच्या बाबतीत जर विचार जर केला, दादानी मला कुठलं पद दिलं असेल नसन दिलं, लाभाचं पद दिलं असेल नसन दिलं, परंतु मला माहिती होतं की अजितदादांनी पाठीवर हात ठेवणे हेच आमच्यासाठी फार मोठी गोष्ट आहे. दादांचे जर अनुभव जर सांगतो म्हटलं तर अनेक अनुभव आहेत. माझ्यावरती जे जिल्हा अध्यक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची जी जबाबदारी दिली, दादांचं कसं राहायचं की दादांनी जर एखादा जर निर्णय घेतला का हे करायचं, त्याला काही जरी अंतर, काही गोष्टी, काही अडथळे असले तरी ते पूर्ण त्या गोष्टीला हे करायचं. आज माझ्यावर, आज जर तुम्ही जर अमरावती जिल्ह्याचे जिल्हा अध्यक्षांचे जर पार्श्वभूमी नजरेसमोर जर ठेवली तर सगळ्यात कमी वयाचा जिल्हा अध्यक्ष मी आहे. आणि माझ्यावर जी जबाबदारी दिली ती अजितदादांनी दिली. आणि मला एक प्रसंग अजूनही आठवतो की राष्ट्रवादी काँग्रेसच्या पार्टीमध्ये जेव्हा मी काम करत होतो, काम करत असताना ज्या काही आपल्या हक्कासाठी येणारे जे काही पद असते, तेव्हा धनगर समाजासाठी म्हणजे विधान परिषद हे दिल्या जात होते, धनगर समाजासाठी महामंडळ दिलं जात होतं. परंतु त्यावेळेचा प्रसंग असा आला की जर रमेशराव शेंडगे जर सोडलेत तर ते मूळचे राष्ट्रवादीचे होते. त्याच्यानंतर मग वडकुते साहेब, रामराव वडकुते जे आज राज्यसभेचे खासदार आहेत, त्याच्यानंतर यशपालजी भिंगे आहेत, असे धनगर समाजाचे अनेक नेते होते. आणि मी त्यांना वयानं जरी नसेल पण कर्तृत्वानं सिनियर असताना सुद्धा तेव्हा त्यांना महामंडळ, विधान परिषद दिल्या गेली. यशपाल भिंगेंना पण घोषित करण्यात आली. ठीक आहे, ते काही कारणास्तव नाही होऊ शकलं. तेव्हा मी दादांना एकच म्हटलं दादा, प्रत्येक वेळेस मला ज्युनियर म्हणून, लहान म्हणून तुम्ही मला तिथे थांबवण्यात आलं, परंतु मी आता हे किती दिवस करायचं? मी तर प्रामाणिकपणे आहे त्याच पक्षात आहे आणि माझं ध्येय निश्चित आहे की मी ह्या ठिकाणी जे आहे मी पक्षामध्ये, मी दुसऱ्या पक्षाचा विचार करणार नाही. आणि दादांच्या व्यतिरिक्त काही लोकांचा जर त्रास झाला तर मी माझ्या राजकीय जीवनातून मी युटर्न घेतल्याशिवाय राहणार नाही. मी हे दादांना सांगून चुकलो होतो. मी माझा व्यवसाय करेल पण दुसऱ्या पक्षात जाणार नाही. मला आठवते की विरोधी पक्ष नेते तेव्हा धनंजय मुंडे होते, त्यांचा बंगला मंत्रालयासमोर होता. माझ्यासोबत सुरेखाताई होत्या. त्या ठिकाणी मला असं आठवते तटकरे साहेब पण त्या ठिकाणी होते, सुनील तटकरे साहेब. दादांनी लाडाने, मी जाताना दादांना पाया लागलो, पाठीवर थाप मारली आणि संतोष, मी सुरेखाताई ठाकरे यांच्या साक्षीने तुला सांगतो की तुला न्याय देण्याचं काम मी करेल. मी कोणत्याही यानंतर पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांचं मी ऐकून घेणार नाही. तुला न्याय देणार म्हणजे देणार. परंतु मी तुम्हाला सांगतो, त्या गोष्टीला 6 वर्ष तरी झाली असते, पण मी दादांना कधीही त्या गोष्टीची मी आठवण दिली नाही. परंतु दादांना ते भेडसावत होतं की आपण संतोषला न्याय द्यायला पाहिजे. आणि तशा पद्धतीच्या दादांनी माझ्यावर काही काही जबाबदाऱ्या सुद्धा, जे दादांनी मला ज्या ठिकाणी एका छोट्या सामान्य कार्यकर्त्याला की माझं म्हणणं ऐकून काही गोष्टी विकासात्मक दृष्टिकोनातून ते काही ॲक्शन मोड घेण्याची जेव्हा भूमिका येत होती, तेव्हा निश्चितपणे माझ्या म्हणण्याला त्यांनी प्रत्येक ठिकाणी नोंद घेऊन माझ्या म्हणण्याची कारवाई करण्याचं काम केलं. आणि दादांचं नेतृत्व तसंच होतं की प्रत्येक व्यक्तीवर त्यांची नजर, त्यांचं लक्ष असायचं. आणि आजही प्रत्येक माणसाला जे भेडसावत आहे, तर कामाचा आणि हक्काचा माणूस ज्यांना म्हटलं जातं, तर ते प्रत्येक व्यक्तीसाठी आणि एक आपुलकी असलेल्या व्यक्तीसाठी आजही अजितदादांबद्दलचे हेच विचार आहेत. यानंतर पुढचा प्रश्न माझा आहे की जेव्हा कुठलाही एक व्यक्ती राजकीय क्षेत्रामध्ये काम करत असतो, तर सगळ्यात महत्वाचं असतं की त्याच्या बॅकग्राऊंडमध्ये त्याची पत्नी घरात काम करत असते, कारण घर हे तितकंच महत्वाचं आहे.
कोणी प्रत्येक जण घरावर तुळशीपत्र ठेवून राजकारणात नाही जाऊ शकत, तर घरही तितकंच महत्वाचं आहे. तर तुम्ही राजकारणात काम करता, वहिनी घरामध्ये असते, तर वहिनींबद्दल तुम्ही नेमकं काय सांगाल? खरं तर मी तुम्हाला एक सांगतो, तुम्ही जे बोलले की घरावर तुळशीपत्र ठेवून, हे फक्त बोलल्या जातं. पण प्रत्येक व्यक्ती हा जो असतो ते पूर्ण घर सांभाळून सगळ्या गोष्टी करतात. पण त्याच्यासाठी मी अपवाद आहे. मी माझ्या घरावर तुळशीपत्र ठेवूनच काम केलेलं आहे. आणि आज जो मी ज्या पद्धतीनं शिखर गाठलेलं आहे, याचं पूर्णपणे मी जर कोणाला क्रेडिट देईन तर माझी बायको शुभांगीला देईन. कारण माझ्या पश्चात लहानपणापासून मुलांचं संगोपन असेल, त्याचं शाळेचं काही असेल, आणि सगळ्यात महत्वाचं का मी जेव्हा फिरस्तीवर राहतो, माझ्या पश्चात आलेला माझ्या ग्रामीण भागातील खेड्यातून येणारा व्यक्ती असो, शहरातून येणारा असो, तो माझ्याकडनं चहाच्या वेळेवर आला असेल तर चहा, नाश्त्याच्या वेळेवर आला असेल तर नाश्ता, जेवणाच्या वेळेवर आला असेल तर जेवण केल्याशिवाय हे जे आहे ते माझ्या शुभांगीनं कधी त्याला परत जाऊ दिलं नाही. आणि प्रामुख्यानं ह्या सगळ्या गोष्टी तिने सांभाळल्या, म्हणूनच मी ह्या दिशेनं काम करू शकलो आणि ह्या शिखर गाठण्याचं काम केलं. याच्यामध्ये सिंहाचा वाटा तिचा सुद्धा आहे. आणि अनेक मुलांना तुम्ही दत्तकही घेतलं होतं त्यानुसार. मी सांगतोय ना तुम्हाला, म्हणजे ते राजकीय जीवन असो की समाजसेवेचं काम असो. की जे तुम्हाला ते बघा, रीना गवठियाचा जो विषय जर सांगितला, ती स्वतः आपली लाडू वगैरे काय काय तिला आवश्यक असलेलं आहार वगैरे, ते जेवण वगैरे ते स्वतः बनवून द्यायची. पण कधीही तिने कंटाळ केलेला नाही. मी सर्व प्रेक्षकांना विनंती करेल, साक्षी भेले या पॉडकास्ट युट्यूब चॅनलवरती सबस्क्राईब करा, अशी मी सर्वांना विनंती करतो. आजचा हा तुम्ही सगळ्यांनी पॉडकास्ट ऐकला की अतिशय सुंदर विचार त्यांनी या ठिकाणी मांडले आणि वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये त्यांनी काम केलं आणि त्यांचं कामही अजूनही सतोदित सुरू आहे. तुम्हाला या सगळ्या पॉडकास्टमध्ये खूप चांगलं नॉलेज मिळालं असेल असं मी विश्वास करते. आणि सगळ्यात महत्वाचं, हा जर तुम्हाला पॉडकास्ट पाहायचा असेल ना, तर तुम्ही पहिल्यांदा साक्षी भेले पॉडकास्ट या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. कारण तुमच्यासाठी ती ना छोटी गोष्ट आहे, पण माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. अशाच प्रकारे मला चांगले चांगले नवीन नवीन व्हिडिओ तयार करण्यासाठी तुमच्या सगळ्यांकडून ती प्रेरणा मिळेल. आणि सगळ्यात महत्वाचं, तुम्ही या पॉडकास्टला बघा, चॅनलला सबस्क्राईब करा, या पॉडकास्टला जास्तीत जास्त शेअर आणि लाईक करा. आणि तुम्हाला हा पॉडकास्ट आवडल्यास नक्कीच चांगल्या कमेंट सुद्धा करा. आणि अजून काय चांगलं मला करता येईल याबद्दल तुम्ही सगळ्यांनी नक्कीच सुचवा. तुमचं सगळ्यांचं खूप खूप धन्यवाद.